एक मिनिट. हॅलो, टूर्स अँड ट्रॅव्हल्स नारंगी. जांभळाची मोसंबी. ओ, जांभळाची मोसंबीची नाही मिळत इथे. काय रॉंग नंबर. कुठूनही फोन कर. हा ज्योती बोल ग. अगं कसलं मजेत. आता स्वित्झर्लंड आणि मलेशिया विकायचंय ना मला. काय बसलंय विकत. पण आधी बरं होतं ग. शिर्डी, शिंगणापूर, अष्टविनायक कसं बरं पडायचं. असं गाड्याच्या गाड्या भरून पाठवायचं मी. पण हे स्वित्झर्लंड म्हणजे, आणि त्यात तिथे एखादं देऊळ पण नाही ग. म्हणजे समोरच्याला कन्व्हिन्स कसं करायचं ना. पण त्यात आमचं नवीन टूर्स अँड ट्रॅव्हल्स सगळा घोळच आहे ग. हो, काय घोळ असतो? एक करते तुला. घोळ काय? काही नाही, बोला. हॅलो. मला वाटलं अंगावर तुम्ही चिमटा काढा मला. काय? चिमटा काढा ना मला. चिमटा वगैरे चिमट्याने काय होणार आहे? चावून बघितलं. गौरव मोरे. येस येस, मिस गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा. तेच ग्रेट कॉमेडियन गौरव मोरे. येस. बोला ना सर, बोला. हनीमूनला. हनीमूनला. हनीमून. सर तुम्ही सॉरी, हनीमूनला जायचं आहे. हनीमूनला. हनीमूनला. सर तुम्ही भलतेच धीट दिसताय. म्हणजे रितसर लग्नाचं तरी विचारायचं. डायरेक्ट हनीमून म्हणजे. नाही, कसं आहे ना, माझा मराठीचा प्रॉब्लेम असेल, जोडाक्षराचा प्रॉब्लेम असेल, चॉईस चांगली आहे माझी. माझं लग्न झालेलं आहे. एवढं चांगलं आहे माझं. हा, लग्न झालंय माझं. तुमचं पण लग्न झालंय? नाही म्हणजे तुमचं पण म्हणजे नाही. एक मिनिट. हा. हॅलो आई. हा. अगं तू माझ्यासाठी मुलगा कधी बघणार आहेस? इथे कोणाचीही लग्न व्हायला लागली आहे. नाही म्हणजे कोणाची पण म्हणजे सर, म्हणजे तुमचं लग्न झालंय म्हणजे माझंही लग्न व्हायला पाहिजे ना. आणि सर तशी मी तुमच्यापेक्षा थोडी उजळ सुद्धा आहे सर. बघा ना. आणि थोडी ढोबळ पण आहे. नाही, अरे पण तुम्ही एवढं हनीमूनचं बुकिंग करताय, तुमचं अजून लग्न नाही ठरलं? तसं 7 वर्षांचं अफेअर होतं आमचं. चल चल. हा होतं खरं. अरे म्हणजे असणार ना 7 वर्षाचं. अरे मन जुळली, वा. पत्रिका जुळल्या. वा वा. लग्नाची बोलणी करताना त्याचा काका म्हणाला, काय? लग्न झाल्यावर जोड्याने कुलदेवतेला जावं लागेल. जायचं ना, त्यात काय एवढं. नवऱ्याने नवरीला 7 पायऱ्या उचलून घ्यायचं. मजा आहे, मजा आहे. मजा कसली. मग हे एका अटीवर 7 वर्षांचं अफेअर 7 मिनिटात तुटलं माझं. बरोबर आहे, ते तर होणारच होतं. त्याच्याकडे 2च ऑप्शन होते. कोणते? एक तर स्वतः तुटणं, नाही तर रिलेशन तुटणं. त्याने दुसरं निवडलं. हुशार आहे तो. असला हुशार. अच्छा. पिचक्या. हो. 7 पायऱ्या उचलू शकला नाही मला. ना. त्याच्यासोबत मी 7 फेरे मारायचे. जाऊ दे, त्या जुन्या आठवणी काढलं, मला डिस्टर्ब व्हायला होतं. सर बोला ना सर, मी काय सेवा करू तुमची? माझे पाय चेपून द्या ना. विनोद, हास्य जत्रा विनोद. तिकडे फुटला नाही तो इथं केला सर. मी पण विनोद केला. जबरदस्त. हा, जबरदस्त. करेक्ट होतं तुमचं प्रियकर. बरं असो, मला माझ्या हनीमूनची तिकीट द्या ना प्लीज. हो सर. सर हनीमून सर देते. तुम्ही फारच एक्साइट झालाय. हे सगळं ह्याच्यात तिकीट्स, हॉटेलचं नाव, गाईडचं नाव, टूर मॅप सगळं दिलंय सर. कधी कुठे कोणाला कसं भेटायचं ना सगळं दिलंय. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तुमचं नाव जाऊ द्या, गरजेचं नाहीये. थँक्यू सो मच. आणि काय सकाळी 7ची फ्लाईट. हो मी जाणार हनीमून. 7 आणि 17 सर. एक मिनिट. 7 आणि 17 म्हणजे एक किती वाजता होणार तुम्ही? सकाळी 7ची. दुसरी कधी? संध्याकाळी 5ची. 2 फ्लाईट कशाला पाहिजेत? एक तुम्हाला सर आणि एक तुमच्या बायकोची फ्लाईट. मी सकाळी आणि बायको संध्याकाळी, हे कशाला? तर तुम्ही फार उतावळे झालात ना सर. तुम्ही पुढे जाऊन तयारी करा ना. अरे पण मॅडम येतील तयार होऊन मागे संध्याकाळी. असं कसं असतं? 2 फ्लाईट असं नसतो. हो सर, ऍक्च्युली काय ना सर, बुकिंगचं प्रॉब्लेम झालाय. सीझन सुरू आहे, सगळं ते बुक झालंय. पण आम्ही कसं बस ग्रेट कॉमेडियन गौरव मोरे म्हणून तुम्हाला विमानाच्या टॉयलेटच्या शेजारची सीट दिली खास तुमच्यासाठी सर. खास? हो. टॉयलेटच्या शेजारी? हो. अरे काय फालतूगिरी आहे यार. अरे मी हनीमूनला चाललो यार. सर हे बघा, तुम्ही ऍडजस्ट करू शकता, पण तुमच्या मिसेसला तिथे बसवणं बरं दिसत नाही, म्हणून दुसरी फ्लाईट बुक केली. आणि त्यांचं टेन्शन घेऊ नका सर, त्यांना खास पायलटच्या शेजारची सीट दिली आहे सर.
तुला पायलटच्या शेजारी का हा. माझ्या शेजारी व्यवस्था करा ना. नाही सर, टॉयलेटला पायलटच्या बाजूला कसे दिसेल ना सर? अरे नाही. ते नाही म्हणत, माझ्या बायकोला माझ्या शेजारी बसवा. अरे मी तिकडे हनीमूनला चाललो रे. कुकरच्या 3 शिट्ट्या वाजवून झाकण उघडायला नाही. ठीक आहे, पिकनिक आहे का? हॅलो, मी पुढे जातो, तू सॅटर्डे हाफ डे नाही असं आहे का ते? नाही सर, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, मला कळतंय, पण ते आम्ही कसं बसं ऍडजस्ट केलंय सर. आणि ते डिस्काउंट बुकिंग आहे ना, थोडं ऍडजस्ट करावं लागतं. अरे काय, मी पण थोडंसं ऍडजस्ट केलं यार. माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मी लोन काढून हनीमूनला चाललोय. आणि असं वेगळं वेगळं तुम्ही मला आधी काय सांगितलं? तेव्हा मला तरी कुठे माहित होतं. काय? नाही सर, सर तुम्ही टेन्शन घेऊ नका सर. सर हे बघा, बायको सही सलामत तर हनीमून 1000. अरे तुमच्या जिभेला काय हाड? काय बोलता तुम्ही? बायको येईल ना सही सलामत. तर तुमचं लव्ह मॅरेज सर? हो. तुम्हाला कसं कळलं? अरेंज मॅरेज मध्ये तुम्हाला मुलगी कोण देणार सर? जास्त होता. विनोद, विनोद, हास्य जत्रा सर, विनोद. विनोद सर. विनोद. सर, मुलगी कोण आहे सर? प्राजक्ता. एक मिनिट. हॅलो आई. अगं इथे लंगूर के मुंह में अंगूर आहे ग. काही नाही, काही नाही. टरबूज. नाही. कोणाला बोलीस लंगूर? एक मिनिट सर. ही प्राजक्ता सर? हीच पण हिच्यासारखी. हीच की हिच्यासारखी सर? नाही, हिच्यासारखी. हीच हिच्यासारखी. सर, म्हणजे तसेच डोळे, तसेच केस, कितना हसीना चेहरा, कितनी प्यारी आंखें, बड़ी फुर्सत से बनाया होगा तुमने बनाने वाले ने. अशीच आहे, सेम अशीच आहे, सेम. हा गौऱ्या, हा. हिच्या एका वेळेच्या मेकअप साठी 8 स्किट करावे लागतील तुला. जरा जरा स्वतःकडे बघून जरा. आम्ही आमचं बघून घेऊ. पहिलं फ्लाईटचं बघा. तुम्हाला तेच सांगते ना सर. तुम्ही पुढे निघून जा, मॅडम येतील. सर खरं सांगू का, असं काय? विरह दुराव्यातनं असा रोमांस असतो सर. फील इट सर. ठीक आहे, ठीक आहे. मी एक काम करतो, माझी सकाळची फ्लाईट आहे ना, मी एअरपोर्टला जाऊन थांबतो. हा. तिची संध्याकाळची फ्लाईट आहे. सकाळी आम्ही दोघे एकत्र आमच्या हॉटेलवर जातो. ठीक आहे? ओके, डन डन. तुम्ही एकच टॅक्सी करा, तुम्ही तिला ड्रॉप करा आणि पुढच्या हॉटेलला निघून जा तुमच्या. ए, मी तिकडे हनीमूनला चाललोय, महाराष्ट्र महामंडळाच्या कार्यक्रमाला नाही चाललोय. कळलं ना? ऍक्च्युली सर, तुमचं हॉटेल तिच्या हॉटेलपासून 250 किलोमीटर लांब आहे सर. 250 किलोमीटर म्हणजे तुला कळतंय का? जवळजवळ मीरा रोड ते कराड एवढं अंतर आहे होते. मध्ये 2-3 गावं लागतात. बरं मी ऍडजस्ट केलं असतं, पण तुमच्याकडे 250 किलोमीटर लांब पुरेल एवढी चादर आहे का? का सर? नाही म्हणजे आम्ही 2-4 दिवस असं गोल 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 खेळू, कधीतरी एकत्र येऊ. सर चादर आहे अशी तुमच्याकडे? नाही सर, पण तसंच बुकिंग केलंय सर. फ्लाईट पण वेगळी, हॉटेल पण वेगळे. हो सर, त्यांच्या हॉटेलचं नाव काय माहिती का? काय? मी अँड ओनली मी. आणि माझ्या हॉटेलचं नाव? लोनली मी. काय नाही सर, आता ते कोणी फालतू माणूस सुटतं आणि स्वित्झर्लंडला पळत सुटतं सर. एक मिनिट, तुम्ही मला फालतू म्हणताय? नाही सर. माझ्याकडे हात दाखवला. नाही सर, तुम्ही मला फालतू म्हणताय? सर मी जस्ट उदाहरण दिलं ना सर. माझ्याकडे सर सगळं बुकिंग झालंय सर. डन, सगळं बुकिंग झालं ना? पण मी आता तिकडे एकटं कसं राहायचो? सर आम्ही तुम्हाला एकटं राहू देणार नाहीये सर. थँक्यू सो मच. थँक्यू, थँक्यू. तिथे तुमच्यासोबत 3 नायजेरियन असणार आहेत सर. हा Yes, sir. माझ्यासोबत पापा द जॉर्ज, बाबा द पॉप आणि डॅडा द सोल. कोणाचे? सर हे तुमचे रूम पार्टनर आहेत बाबा तो पाय, बाबा तो जॉर्ज. हा. हे माझ्या रूम हा. पार्टनर. नाही देणार ते त्रास. आणि एवढाच त्रास होत असेल ना सर, ते तुम्ही खाली डॉर्मेटरी मध्ये राहा. तिथे प्रत्येकाला वेगवेगळा बेड असतो. मी का डॉर्मेटरी मध्ये जायचं? माझं हनीमूनचा बुकिंग आहे. तिथे 60-70 लोक ऑलरेडी असतात. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? ते असतील. मला रात्री माझ्या बायकोकडे जायचं आहे. त्या बिचारी एकटीचे हाल होत असतील का तिथं? जाऊ नो दे ना. सर, नो. No? त्यांचे हाल नाही होऊ देणार आम्ही. कसं काय? त्यांच्यासाठी खास सूट बुक केलाय सर आम्ही. अरे सूट मुलं घालतात, मुलींसाठी कशाला बुक केलात? हीच तुमची अक्कल. काय? कळलं मी तुम्हाला फालतू का म्हणते? का? हो सर, सूट म्हणजे हॉटेलमधल्या स्पेशल रूमला सूट म्हणतात. खरं तर त्याचा उच्चार स्वीट असा असतो, पण तुमच्यासारख्या माणसांना कळणार नाही म्हणून सूट. माझ्यासारखं म्हणजे? नाही मग तुम्ही ट्राय करा बघा. मी बोलतो ना, हा. स्वीट सूट सूट. नाही सर, तुम्हाला त्याच्या पुढचं जमेल. बघा, फरसाण बोला. फरसान. स्वीट नाही जमणार. मस्त मस्त अपमान करताय माझा, मस्त अपमान करताय. मला सांगा ना, हा.
आम्ही भेटणार कसे ते तर सांगा आता. जर सकाळी 3:30 वाजता उठून तुम्ही बसमध्ये बसलात तर तुम्ही भेटणार नक्की. सकाळी 3:30 वाजता. आमची बस सकाळी 3:30 वाजता तुमच्या हॉटेलवरती पोहोचणार. हा. 250 किलोमीटर अंतर पार करून सकाळी 10 वाजता तुमच्या बायकोच्या हॉटेलमध्ये पोहोचणार. पण समजा मला जागच नाही आली, मी झोपून राहिलो, तर आम्ही भेटणार कसे टॉयलेटमध्ये. परत? हा ऍक्च्युली सिटी टूर करताना फ्रेश होण्यासाठी एका गार्डन मध्ये टॉयलेट जवळ तुमच्या बायकोची बस ठीक 12 वाजता पोहोचेल हा. आणि 12:30 वाजता निघेल. बरोबर. तुमची बस तिथे 12:20 ला पोहोचेल. त्या मधल्या 10 मिनिटात सर तुम्ही भेटून घ्या ना. ह्या मध्ये 10 मिनिटात हा. मी माझ्या बायकोला टॉयलेट जवळ भेटायचं. हा. आणि समजा त्याच दरम्यान जर मला जोरात टॉयलेटला लागली तर मी काय करणार? सर आता पर्याय तुम्ही निवडा, आम्हीच सगळं कसं काय सांगणार सर. अरे पण ती निघून गेली तर मी कोणासोबत जायचं? सर ते 3 नायजेरियन आहेत ना सर, तुमच्या चौघांची टीम केली सर आम्ही. पापा द बॉय, डॅडा द सोल सगळं. ए मला पापा आणि बाबा बनायचंय ग, म्हणून मी इथे आलोय. टॉयलेट जवळ वाट बघून होणार नाही तसं. सर होणार सगळं. हे बघा तुम्ही सिटी पार्क म्युझियम फिरताना अशी तुमची बस एकमेकांपासून असं पास होईल सर. बरोबर. तर तुम्ही एकमेकांना हाक मारा ना. काय जे वाद गौऱ्या, माशाअल्लाह, वाद आता वा. तिथे आम्ही फिरायला चाललोय का एकमेकांना हाका मारायला चाललोय? सर तुम्ही एकत्र फायनली येणार सर, मी सांगते ना सर. असं येणार ना? हे बघा स्वित्झर्लंड मध्ये तुम्ही फिरलात सगळं असं. येस. टिटवाळ्यामध्ये तुम्ही गणपतीचं दर्शन घेणार सर. एवढं का म्हणू तरी मला? हा? मी दिसतो म्हणून? नाही स्वित्झर्लंड मध्ये टिटवाळा आहे? स्वित्झर्लंड का केवढं विनोदी स्वित्झर्लंड मध्ये नाही सर, मग? मुंबईत आल्यावर सर. हे बघा टिटवाळ्यात तुम्ही गणपतीचं दर्शन घेणार. बरोबर. अंबरनाथ मध्ये संतोष लॉज बुक केलंय 2 दिवस 3 रात्र सर. ना संतोष लावू नको, का? तिकडे रेड पडते. सर तुम्हाला कसं माहिती? ते जाऊ द्या. हा? अरे असं कोणी करतं का पण? सर हे बघा, हे सगळं प्लॅनिंग आहे ना तुमच्या मोठ्या सख्ख्या भावाने सांगितलं आम्हाला, म्हणून आम्ही हे सगळं केलंय. त्यांनी असं सांगितलं की आमच्याकडे देवदर्शन घेतल्याशिवाय नवरा नवरी एकत्र येऊ शकत नाही, म्हणून आम्ही हे सगळं केलं सर. कोण आहे माझा सख्खा भाऊ? प्रसाद खांडेकर सर. सांगितलं आम्ही केलं. अरे नारळ. हा प्रसाद खांडेकर आणि गौरव मोरे हे कसे सख्खे भाऊ असतील? कळलं कळलं. मी पण त्यांना तेच विचारलं तर ते म्हणाले माझं लग्न झालंय आणि माहेरचं आडनाव मोरे आहे. अरे लग्न झाल्यावर मुलीचं नाव बदलतं, मुलाचं नाही बदलत. अरे माझ्या लक्षातच नाही आलं. कसं येईल? लग्न झालं तर लक्षात येईल ना. हा, मग- ते मला माहिती नाही. तुम्ही आधी माझं बुकिंग बदला, मला आणि माझ्या बायकोला एकत्र पाठवा, नाहीतर माझं बुकिंग कॅन्सल करा. नाही सर ते बुकिंग कॅन्सल होऊ शकत नाही आणि जर चेंज करायचं असेल तर 3 लाख एक्स्ट्रा भरावे लागतील सर. 3 लाख? हो. आधीच मी 5 लाख भरलेत, हा. त्यात अजून 3 लाख. भरावे एक काम करा, 5 लाखातून जेवढे कट होतात तेवढे कट करा, बाकीचे पैसे मला द्या. मग सर मग 1300 रुपये रिटर्न मिळतील सर. बघा ना. नुसते कटिंग करायचे 1300 रुपये मिळतील. 1300 रुपये मिळतील सर. तुझ्या लग्नाला आहेर ठेव 1300 रुपये. हा? तो हनीमूनला जाशील ना, हो. माझा तळतळाट लागेल तुला. सर एवढं नका ना बोलू. तुझा नवरा तुला 7व्या पायरीवर पाडेल. नाही सर असं नका ना बोलू. मर कुठं जात झाडे. सर ऐका ना सर. माझा हनीमून वाया घालणार. सर मला तर-